एका 90 वर्षाच्या महिलेने डिफॉमेशनसाठी दावा दाखल केलेला होता. म्हणजे माझी मानहानी झाली असा तो सूट होता. या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने जे ऑनरेबल जस्टिस जितेंद्र जैन साहेब यांनी 20 वर्षाच्या पुढची तारीख दिली. आता 20 वर्षानंतर ऑनरेबल जस्टिस जितेंद्र जैन साहेब तिथे जज असणार नाहीत. मे बी म्हणजे ते पण रिटायर होऊन जातील त्याच्यामध्ये. आणि जी महिला आहे 90 वर्षाची, तीसुद्धा पुढे 20 वर्षापर्यंत जिवंत राहील का नाही माहिती नाही. मग आता सगळ्यांनी असं प्रश्न विचारतायत की म्हणजे केस एकदम वेगळ्या पद्धतीने संपवली का? आता याच्या मागचं बॅकग्राऊंड आपण समजलं पाहिजे. जितेंद्र जैन साहेब यांनी सांगितलं होतं महिलेला की तुम्ही या केसमध्ये तुम्ही सेटलमेंट करून घ्या. म्हणजे केस अशी आहे ज्याच्यामध्ये वाद सेटलमेंट करून मिटण्यासारखं आहे. समोरची जी पार्टी होती, समोरच्या पार्टीचं असं म्हणणं होतं की हे मॅटर जे आहे ते आम्ही याच्यामध्ये अनकंडिशनल माफी मागतो. आता आपण पाहतो डिफॉमेशनच्या केसमध्ये इव्हन म्हणजे केजरीवालसारखे केसेस असू द्या, अरुण जेटली साहेबांसारखे मॅटर असू द्या, म्हणजे मोठ्या मोठ्या केसेसमध्ये ज्यावेळेस माफी मागितली जाते, ठीक आहे, संजय राऊत वगैरे यांचंसुद्धा ते झालेलं. सगळ्या केसेसमध्ये सहसा माफी मागून डिफॉमेशनचे मॅटर संपवले जातात. पण जी 90 वर्षाची जी महिला होती ती मात्र अडून होती की ही जी केस आहे ती मला माफी वगैरे द्यायची नाही आहे, मला केस पुढे चालवायची आहे. कोर्टाने सांगितलं की हे फक्त इगोचा विषय इथे अडून राहिलेला आहे आणि ह्या इगोसाठी कोर्टाचा महत्त्वाचा वेळ अशा मॅटरवर घालणं योग्य नाही आहे, असं सांगून कोर्टाने ती 20 वर्षाची तारीख दिलेली आहे. आता जे वकील आहेत, त्या महिलेचे जे वकील आहेत ते परत एकदा कोर्टाला रिक्वेस्ट करणार आहेत की तुम्ही तारीख आम्हाला लवकरची द्या. पुढे कोर्ट काय निर्णय घेते का ते बघायला लागेल. पण सध्या तरी कोर्टाने हे मॅटर जे आहे ते 20 वर्षासाठी त्याच्यामध्ये टाळलेलं आहे. आता तुम्हाला ह्या केसमध्ये काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही असं सांगू शकता किंवा केस जी आहे ती 20 वर्ष निकाल देऊन कोर्टाने असं संपवायला नाही पाहिजे होती, त्या महिलेचं ऐकून घ्यायला पाहिजे होता. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की अशा इगोसारख्या मॅटरमध्ये कोर्टाने आपला वेळ घालणंसुद्धा योग्य नाही. काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.